राजेंद्र घनवटकडून बीडमधील अनेक शेतकऱ्यांची फसवणूक आणि छळ, अंजली दमानिया यांचा आरोप चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मुख्यमंत्र्यांसह महसूल मंत्र्यांकडे मागणी. राजेंद्र घनवट धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय, फोटो दाखवत अंजली दमानियांचा दावा. धनंजय मुंडेंच्या पत्नी आणि घनवट व्यंकटेश कंपनीचे मालक असल्याचाही दाखवला पुरावा. भाजपाचा राष्ट्रीय अध्यक्ष अद्याप का ठरला नाही, संजय राऊतांनी उपस्थित केला सवाल. पडद्यामागे काहीतरी शिजत असल्याची शंकाही केली व्यक्त. सुधीर मुनगंटीवारांच्या मनातील खदखद पुन्हा समोर. चंद्रपूरला सोबत घेतल्याशिवाय महाराष्ट्राचा विकास शक्य नाही. दिल्लीचे तख्त राखताना चंद्रपूरला सोबत घ्यावं, मुनगंटीवारांचं वक्तव्य. थोड्याच वेळात राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक. सह्याद्री अतिथीगृहावर बैठक. अनेक मोठे निर्णय होण्याची शक्यता. संतोष देशमुखांना खोट्या अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवण्याचा होता प्लॅन. गोपनीय साक्षीदाराच्या जबाबातून धक्कादायक माहिती समोर, सूत्रांची माहिती. सतीश भोसले उर्फ खोक्या प्रकरणात विलन ठरवून आपल्या हत्येचा कट. एका पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत भाजप आमदार सुरेश धस यांचा खळबळजनक आरोप. वक्फ विधेयक उद्या संसदेत मांडलं जाण्याची शक्यता. विधेयक संसदेत मंजूर होणार का, याकडे सर्वांचं लक्ष. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.